स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. लढणाऱ्या मागे जर उभं नाही राहिलो आपण तर मी म्हणते धक्का अनपटला सुद्धा त्याच्या पिढीचा थोडं पश्चाताप होईल. ही मंडळी या टाकलेल्या कॅनलचा पायपा सुद्धा उचलून न्यायला कमी पडणार नाही. त्याच्या हाती ससाचा पारधी असतो. सत्ता एवढी वाईट असते की हा टाकलेला पायपा सुद्धा उचलून न्यायला बारामती करायला द्यायला कमी पडणार नाही. का रणजितचे नाईक पाणी फलटणला आणले हे दुःख आहे. 15 वर्ष त्या खात्यावर मंत्री म्हणून काम करताना त्यांना स्वतः सही करून एका दिवशी पाणी आणायचं होतं. पण लाल दिव्याचे लाचारी ही डोक्यावर सारखी बसली होती की आपण ज्यांची लाचारी ज्यांची आपण बूट चढतो त्यांची इमानदारी करावी, ज्यांची इमानदारी करावी त्यांची इमानदारी मतं आपल्याकडनं इमानदारी बारामतीशी झाली आणि त्या मुद्द्यावर आपल्याला आपल्या तालुक्याचं पाणी 20-25 वर्ष आपल्याला आणता आलं. आज मी पाणी उद्या म्हणणार आहे नीरा देवगडचं सुद्धा पाणी मीच आणलं. नीरा देवगड धरण सुद्धा मीच बांधलं म्हणतात ना. ते उद्या म्हणतील या पृथ्वीवरचं सर्व काम मीच केलं. ते मध्ये पिक्चर होता मुंजा नावाचा, बघितला तुम्ही मुंजा पिक्चर? तरुणपणे बघितला असत मुंजा, नसेल तर नेटफ्लिक्सला आहे मुंजा. का तो मुंजा काय करतो माहिती का? वडाच्या झाडावर बसलेला असतो आणि जवळही त्याला झपाटतो आणि त्याच्याकडचं सगळं काढून देतो. म्या 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 मला 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 तसा हे तालुक्यातला मुंजा आहे. पोरांच्या खिशात हात घाला, गरीबाच्या खिशात पैसे, कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे खा, कमीच्या माध्यमातून पैसे खा, दूध संघ विकून टाका, साखर कारखाना विकून टाका, बँक विकून टाका, सगळं विकून टाका, उद्या तालुका विकून टाका. विकायला जे मिळेल ते विकायला हिंदी भाऊ तयार असणारे. नशीब आमच्यासारखी काम करणारी पोरं या ठिकाणी व्यासपीठावरची स्वाभिमानी मंडळी 2-2 घरात नोकऱ्या, त्या नोकऱ्या 4 लाख रुपयाचा पगाराला म्हणून माणिकराव या ठिकाणी आले. मी या ठिकाणी मगाशी परवाच म्हणतोय माणिकराव नाही प्रतापराव आहे. प्रत्येक मोठा प्रताप माणिकराव करून टाकला की 4 लाख रुपयाच्या पगारावर विलासरावने लाथ मारली. त्या ठिकाणी लक्ष्मण माझा लक्ष्मण आहे त्यांनी लाथ मारली. तालुक्यामधल्या अनेक नगरसेवक विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी सदस्यांनी लाथ मारली. त्यांना दुखत होतं कारण आता तर मी पडलो होतो, पडल्यावर सुद्धा त्यांना लाथ मारून बाहेर पडणाऱ्या लोकांना आपण मानवी सलाम केला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की लोक बाहेर पडायला तयार आहेत, फक्त तुम्ही मागं ताकदीने उभं राहायला तयार व्हा. घरच्या पगारावर मिळणाऱ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडायचं म्हणतात, स्वाहा करून काय म्हणतात त्याला, कृष्णा अर्पण करून बाहेर पडायला तयार आहे. मगाशी अनुप शाह बोलले की मी गुजरगडी. अनुप शाहचं रक्त एवढं सळसळत असेल तर माझं रक्त किती सळसळत रक्त हे जिवंत मनाचं लक्षण असतं आणि थंड रक्त हे मेलेल्याचं लक्षण असतं. आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी मरू नये. तरुण पोरांना मला सांगायचं की आपला स्वाभिमान कुठेतरी जागा करा. स्वाभिमानच जागा करायचा आहे, जागा कोणाच्या नावावर करायची नाही. बरोबर ना? तर जगायचं आपल्याला, स्वाभिमानाने जगायचे. आज मी उभा आहे, उद्या माहित नाही. आज तुमच्या पुढे मी उभा आहे, मला माहिती होतं याचे परिणाम काय होणार, करणारा काय भोगावं लागणार, कुठे काय भोगावं लागणार आहे. पण आधी भोगाशी असावं साधं हे मला माहिती होतं. हे जर गेली खासदारकीनं परत आली, तालुक्यातली जनताने मला प्रेम केले, विधानसभा नाही, खासदार केलं, मोकळा फकीर म्हणून फिरतो. तालुक्याचं पाणी तालुक्यामध्ये अनेकांचे त्याग झाले, अनेकांनी त्याग केले. कोणी दिवे मिळवले असतील तर कोणी त्याग केले. या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती आहे ना की एक घटना अशी होती की जंगलाला जेव्हा खरे प्रभू श्रीराम जेव्हा आपल्या 14 वर्षाच्या वनवासावर निघाले तेव्हा जंगलाला आग लागली होती. आणि जंगलाला आग लागली असताना अनेक ठिकाणचे जनावर पळून जात होते. पण एवढीशी एक छोटी खार, तिची चोच केवढी काय ती स्वतः भिजायची आणि तिथं पाणी शिंपडायची. प्रभू श्रीरामाने तिला
पकडलं विचारलं तुझ्या ह्याने काय होणार आहे, तर त्या खालीचं उत्तर असं होतं की मी जेव्हा कधी इतिहास लिहिल तेव्हा मी जंगलाची आग विझवणाऱ्यातली होती, मी आग लावणाऱ्यातली नव्हती. म्हणून आपल्याला सुद्धा या तालुक्याचं पाऊस, या तालुक्याला स्वाभिमान, या तालुक्याच्या पुढच्या पिढीचं पाणी आपल्याला ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे. आपण आग लावणाऱ्यांच्या चमच्यांना साथ द्यायला नको. बरोबर आहे ना? किती जवळचे पाहुणे असू, किती जवळचे पाहुणे असू, पण तो चुकीचा आहे. अर्जुनाने सुद्धा भीष्माला सांगितलं होतं बाण मारायचा का नाही, तर जेव्हा प्रभू श्रीकृष्णाने सांगितलं हा चुकीचा पक्षात आहे, तुझे भाऊ असले तर चुकीचे, बाण मार श्री अर्जुना, तेव्हा त्या अर्जुनाने आपलं कर्तव्य बजावलं. त्याला म्हणतात कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन अभियुद्धान धर्मस्य संभवामी. आपलं कर्तव्य चुकीच्या पक्षात असेल तर त्याला चुकीच्या पक्षामधून सुद्धा लोकांना पण मदत करायची नाही. आपल्या अंतरात्म्याला विचारायची वेळ आली आहे. आणि ह्या प्रमुख सर्व सहकार्यांना मला सांगायचंय की आपला अंतरात्मा मरून देऊ नका. मी आज आलोय, उद्या फक्त गरम होऊ नका, आम्ही बदलणार. बदलणाऱ्याची जाणीव की आज उद्या परवा जोपर्यंत निकाल लागत नाही आणि जोपर्यंत ह्या तालुक्याचा नंदीबैल आपण बदलत नाही तोपर्यंत त्या जाणीवेतनं मुक्त होऊ नका. आणि ज्या लोकांनी आपल्याला ओरडलंय, ज्या लोकांनी नावाला श्रीमंत आणि कर्मदरिद्री लोकांनी आपलं तालुक्यातल्या गोरगरिबांना लुटून खाल्लंय, त्या लोकांना त्यांच्या जागा जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत स्वस्त होऊ नका. एवढी विनंती मी या ठिकाणी करतो. आणि नामदेव शिंपी समाजाच्या सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी सांगतो की आपण आज माझा सत्कार केला, कारण आताशी जमीन मिळायची झाली, तुमच्या स्मारकाला निधी मिळण्यासाठी नामदेव शिंपी समाजाच्या पंढरपूर येथे होणाऱ्या स्मारकाला नक्की निधी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे. आणि तुमचं शेवटचं काम मार्गाला लावेल तेव्हाच खऱ्या तुमच्या सत्काराला पात्र होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.